नागपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत खापरखेडा आणि यशोधरा नगर येथील 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। प्रकरणी 2 आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि ॲक्टिवा दुचाकी असा सुमारे 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह खापरखेडा पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे। गुन्हे शाखा युनिट 3 कडील पोलीस उपनिरीक्षक काठोके आणि त्यांच्या पथकाने खापरखेडा पोलीस स्टेशन येथील एक घरफोडीचा गुन्हा आणि यशोधरा पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीचा गुन्हा असे 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। यामध्ये सक्षम मौंदेकर आणि ध्रुव बिरबल त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक विधी संघर्षित बालक अशा तिघांनी मिळून एक खापरखेडाच्या हद्दीमध्ये घरफोडी केलेली होती। त्याचप्रमाणे यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून वाहन चोरी केलेली होती। या तिघांनाही आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडून जे काही वाहन चोरलेलं होतं ते वाहन, त्याचप्रमाणे 6 तोळ्याच्या आसपास सोन्याचे सोनं आणि मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। एकूण जप्त मुद्देमाल जो आहे तो 7,40,000 रुपये किमतीचा आहे। सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील तपास कामी खापरखेडा पोलीस स्टेशन येथे हस्तांतरित करण्यात आलेला आहे।